नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महायुतीतील सर्व पक्ष आपापल्या परीने जोरदार तयारी करत आहेत. त्याच अनुषंगाने अनेक पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतलेल्या आहेत. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत. साहेब, आज आपली बैठक पार पडली आहे, नेमकं काय बैठक आहे? नाही, बैठक म्हणजे आम्ही पक्षाची उमेदवारी कोणाला दिली पाहिजे, पक्षांतर्गत भाग आहे. आमच्याकडे मागणी करण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली, त्याच्यामुळे कोणत्या प्रभागामध्ये कोण सरस राहील, कुठली बाजू जमीची राहील, आमची जी काही कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीची आम्ही बैठक घेऊन उमेदवारी निश्चित करण्याच्या संदर्भानं पुढचं पाऊल. शिंदे सेनेसोबत आपण युतीचा प्रस्ताव पाठवला आहे, पुढे काय झालं? शिंदे सेनेसोबत युतीचा प्रस्ताव पाठवला, भारतीय जनता पक्षाला युतीचा प्रस्ताव दिला. शिंदे सेनेने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि आज शिवसेनेचे नेते हेमंत भाऊ पाटील आणि माझी बैठक होण्याची शक्यता आहे. आपण म्हणताय की भाजपालाही प्रस्ताव दिलेला आहे, भाजपाकडनं काय चर्चेसाठी किंवा बोलणं सुरू आहे? आमच्या अध्यक्षांनी त्यांना प्रस्ताव, आमच्याकडे पद्धत आहे, आम्ही प्रस्ताव देतो म्हणजे अध्यक्षांनी दोन्ही पक्षाकडे प्रस्ताव दिला, सेनेनं तो प्रस्ताव मान्य केला, चर्चा करायची तयारी दर्शवली. आता घडेल काय मला माहिती नाही, परंतु भारतीय जनता पक्षाने अद्याप तयारी दर्शवलेली नाही. 2 दिवसापूर्वी बाळासाहेब आंबेडकर नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आपले महानगर अध्यक्ष त्यांनी भेट घेतलेली आहे आणि युतीबाबत त्यांना तोंडी प्रस्ताव दिल्याचं सांगितले. नाही, मला विचारूनच आमचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या भेटीला गेले होते आणि बाळासाहेब आंबेडकरांनी देखील अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांची जी इथली टीम आहे, इथले जे प्रमुख आहेत वंचितचे, त्यांच्याशी चर्चा करा अशा पद्धतीचा सल्ला दिलेला आहे. तेव्हा मी आज पण आमच्या अध्यक्षांना सांगितलं की वंचितची जी नेते मंडळ आहे त्यांच्याशी बोलावं, त्याच्यातून जो काही मार्ग निघेल तो बघू. तो भविष्यामध्ये राष्ट्रवादी, शिंदेसेना आणि वंचितची युती होणार आहे? नाही, असं आहे की शिंदे सेनेच्या सोबत माझी बैठक झाल्यावर त्यांना वंचित चालते का? आम्हाला चालते, आमचं काय, चालते म्हणून आम्ही गेलेलो. तर त्याच्यातून काय मार्ग आहे की, तर ती पण चर्चा होईल. ती चर्चा झाल्यावर अधिकचं बोलणं उचित होईल त्याच्यात. बरं, काल तुमचे आपले महानगर अध्यक्ष म्हणले राष्ट्रवादीचे की आम्हाला MIM सोडून सर्वच पक्षासोबत आम्ही बसायला तयार आहोत. म्हणजे समविचारी पक्षासोबत. काँग्रेस सोबत कसं बसायचं? कारण काँग्रेसच्याच प्रदेश अध्यक्षांनी जाहीर केलं की आम्हाला बसायचं नाही म्हणून. त्याच्यामुळं त्यांनी जरी म्हणाले तर त्यांचं म्हणणं असं वंचित आहे, पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, भारतीय जनता पक्ष यांच्यासोबत बसायचं, त्यांचा बोलण्याचा रोख तो होता. पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्र निवडणूक लढतात. नांदेडमध्ये तसे काही संकेत आहेत किंवा चर्चा आहेत? हा, नांदेडमध्ये त्याचे संकेत आहेत. कमल किशोर कदम साहेबांचं आणि माझं बोलणं झालेलं आहे, डॉक्टर सुनील कदम साहेबांचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात, त्याच्यात काही नवल होण्याची शक्यता आहे. साहेब, आपण म्हणताय इकडे की शिंदे सेनेला तुम्ही प्रस्ताव दिलेला आहे, वंचित सोबतही बोलणं आहे, मग इकडं शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत म्हणजे कसं हे समीकरण कसं होईल ना? सगळ्याच पक्षाला सांभाळून घेऊन जर केलं तर आपल्याला शेवटी नांदेड शहर विकासाच्या बाजूने नेण्याच्या दृष्टीने जे काही आपल्याला करता येईल ते करायचं आहे. त्याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघं एकत्र आले तर निश्चितपणाने विकासाच्या बाजूनं जमेची बाजू होईल, लोकांचा विश्वास होईल आणि आम्हाला पण विकास करता येईल. आणि ज्या ठिकाणी मदत लागेल तिथं पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची घेता येईल, ज्या ठिकाणी मदत लागेल तिथं वंचितची घेता येईल, आमची मदत लागेल तिथं त्यांना देता येईल. ही आपसातली ऍडजस्टमेंटची भूमिका आहे आणि ते निश्चितपणाने पार पाडू. नक्कीच नांदेडच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी तयार आहोत, फक्त आणि फक्त नांदेडच्या विकासासाठी, अशी भूमिका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केलेली आहे. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड.